नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आलेले तुम्ही स्क्रीनवरती अगदी पाहू शकता। मी इथं माझं काढलेलं आहे डॉक्टर सरोज आणि एज्युकेशन अँड कन्सल्टन्सी ही पूर्ण काढलेली आहे। ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स करायचे आहे ते मी आमच्यामार्फत MBBS, BDS, BVMS म्हणजेच वेटरनरी, BAMS अँड BHMS या प्रत्येक ते मेडिकलच्या फील्डमध्ये ज्या आहेत फील्ड्स त्याच्यामध्ये प्रत्येकाला मी ॲडमिशन्स करून देते आणि मी माझा इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आधी माहिती विचार जी आहे तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करून माहिती अगदी विचारू शकता। आणि मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी नवीन एक सब्जेक्ट घेऊन आलेली आहे। तर मी अगदी तुम्हाला इथे स्क्रीनवरती अगदी लिहून प्रत्येक गोष्ट सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथं मी अगदी इथं काढलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। इथे क्वालिफाय मार्क्स, ओके। तर हे क्वालिफाय मार्क्स मी काढलेले आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 164 ह्या मार्कावरती विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत। ह्यावर्षी खूप कट ऑफ हाय लागलेला आहे 2024चा, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहितीच आहे। आणि जे 164 च्या विद्यार्थीवरती जे असणारे स्टुडंट्स आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं आणि ज्या विद्यार्थ्यांना 130 to 150 यामध्ये जर मार्क पडत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, ओके। हा मोठा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये मी या स्क्रीनच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नीट 2024बद्दल अगदी डिटेल्समध्ये पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी ॲडमिशन्स कसे होतात। AIQ म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठा आणि स्टेट कोठा ह्या दोन ह्याच्यामधून आपले ॲडमिशन्स होत असतात, हे प्रत्येकाला माहितीच आहे। आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजेच कास्ट वाईज किती नुसार मार्कानुसार क्वालिफाय मार्क्स आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेल्स सांगणार आहे। आणि कुठल्या कोर्ससाठी म्हणजेच MBBS आणि ज्या मुलांना घ्यायचं आहे, ज्या मुलांना BAMS घ्यायचं आहे, ज्या मुलांना BHMS घ्यायचं आहे, ज्या मुलांना BUMS घ्यायचं आहे आणि ज्या मुलांना BSMS घ्यायचं आहे, म्हणजेच हे आयुर्वेदिक आहे, हे होमिओपॅथी आहे, BU म्हणजे युनानी आहे आणि BS म्हणजे हे सिद्ध आहे। तर हे बऱ्यापैकी फील्ड्स बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना माहिती नाहीत, त्याच्यामुळे मी आज व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्या विद्यार्थ्यांनी ह्या ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BMS, BHMS, BUMS किंवा BSMS घेण्यासाठी विद्यार्थ्यांना क्वालिफाय मार्क असणं खूप आवश्यक आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि प्रत्येक क्वालिफाय मार्क प्रत्येक कॅटेगरीनुसार किती असणार आहेत अगदी मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर प्रत्येक क्वालिफाय मार्क्स तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी स्क्रीनच्या माध्यमातून सांगणारच आहे। ज्या मुलांना ड्रॉप नाही करायचा त्या मुलांना पण कोणता चान्स असू शकतो ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। आणि आपला महाराष्ट्राचा जो 85% कोठा आहे त्याच्यामध्ये पण आता SML म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट येणारच आहे, आल्यानंतर मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये त्याबद्दल सांगेल। आणि AIQ म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधली लिस्ट तर सध्या ऑल ओव्हर इंडिया रँक सगळ्यांनाच माहितीच आहे आणि 85% कोठ्यामधली लिस्ट आली की मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे। तर तुम्ही इथं मी तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट इथे दाखवू इच्छिते। तिथे कॅटेगरी वाईज पूर्ण मी काढलेलं आहे, कट ऑफ, पर्सेंटाईल आणि स्कोर ॲज पर NMCने दिलेला आहे। त्याच्याबद्दल अगदी मी डिटेल्समध्ये तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल। इथं कॅटेगरी काढलेली आहे, ह्या साईडला तुम्ही बघू शकता कॅटेगरी काढलेली आहे। ओपन OBC SC ST कॅटेगरी काढलेली आहे आणि ओपन कॅटेगरीला 50% असं हे दिलेलं आहे। आणि मार्क जर इथे कट ऑफचा स्कोर जर पाहिला असेल तर 720 पैकी 164 मार्क विद्यार्थ्यांना पाहिजेत, म्हणजे 164च्या वरती जे विद्यार्थींना मार्क आहेत ते विद्यार्थीच पुढच्या MBBS, BMS, BHMS, BUMS आणि BSMS ह्या प्रत्येक फील्डसाठी घेण्यासाठी ते कॅपेबल आहेत, म्हणजेच तिथे ते त्यांच्या क्वालिफाय मार्कमध्ये ते बसणारे विद्यार्थी आहेत 165 विद्यार्थ्यांचे। कुणासाठी आहे तर हे ओपन कॅटेगरी आणि EWS, ओके। आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी पर्सेंटाईल तर तुम्ही 40% इथे कंपल्सरी आहे आणि मार्क पाहू शकता तुम्ही 163 to 129 म्हणजे 129च्या वरती विद्यार्थ्यांना मार्क असणार आहेत, ते विद्यार्थी क्वालिफाय राहणार आहेत। आणि जर कॅटेगरीमधले जे SC कॅटेगरीमधले आहेत किंवा ST कॅटेगरीमधले आहेत ते विद्यार्थ्यांसाठी 40% आहेत कट ऑफ। आणि कट ऑफ स्कोर जो तो पाहू शकतो तर मी 129 SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरीला पण 129 असा हा स्कोर यावर्षी 2024चा काढलेला आहे। आणि त्या 129च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत तेच विद्यार्थी ह्या सगळ्या फील्डसाठी ते क्वालिफाय असणार आहेत विद्यार्थी, ही गोष्ट लक्षात घ्या।
म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्याच्यापैकी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे तुम्ही क्वालिफाय आहेत की नाही हे तुम्हाला लक्षात येईल. ओके. आणि याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. तर हे पूर्ण अगदी नंबर ऑफ द कॅन्डिडेट काढलेले आहे आणि हे प्रत्येक त्यांचे हे काढलेले स्कोर काढलेले आहे, हे काढलेले आहेत नंबर ऑफ द कॅन्डिडेटचे. ओके. आणि तर कॅटेगरी काढलेली EWSची आणि ओपन कॅटेगरीची, त्याच्यामध्ये PWD म्हणजे जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे मी तुम्हाला कट ऑफ दाखवत आहे. ते तुम्ही पाहू शकता. पर्सेंटाईल तर 45 पर्सेंटाईल आहेत आणि स्कोर पाहू शकता 163 to 146 हा क्वालिफाय राहिलेला आहे. आणि OBCचा PWDचा कट ऑफ पाहू शकता तर 40 पर्सेंटाईल तर 145 ते 129 हा क्वालिफाय राहिलेला आहे. आणि SC कॅटेगरीमध्ये जे PWD विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 40% आणि ST कॅटेगरीचे जे PWD विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण 40% हा पर्सेंटाईल राहिलेला आहे. आणि स्कोर तुम्ही पाहू शकता तर 129 सेम आणि तेही 129, 145 ते 129 आणि STसाठी 141 ते 129 हा पूर्ण अगदी कट ऑफ स्कोर राहिलेला आहे. ही PWD म्हणजे जे हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत आपले त्यांच्यासाठी हा पूर्ण अगदी 2024चा हा पूर्ण मी हा चार्ट तुम्हाला आज दाखवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत आणि आपण क्वालिफाय झालो की नाही. तर जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, ओके, जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगलीच न्यूज आहे. तर हे प्रत्येक ॲडमिशन होतात. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत तर त्यांनी पुढे काय करावं तर हे सुद्धा मी तुम्हाला अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवरती पूर्ण तुम्हाला मी एकदम लिहून दाखवते आणि लक्षात येईल की त्या विद्यार्थ्यांनी कुठल्या फील्डला ॲडमिशन्स घ्यायचं आहे, जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज. ओके. तर मी अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पुढे आणखीन मी तुम्हाला झूम करून एक पेपरवरती एकदम स्क्रीनवरती मी तुम्हाला अगदी आपला महाराष्ट्र स्टेट मधलं पण मी तुम्हाला सांगते. जे विद्यार्थी VJ कॅटेगरीमधले आहेत तर NTA, NTB आणि NTC हे जे विद्यार्थी आहेत कॅटेगरीमधले आणि दुसऱ्या कॅटेगरी SBC. ओके. हे जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पण OBC ही जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा 129 हा क्वालिफाय मार्क राहिलेले आहेत. आणि जे विद्यार्थी स्टेट कोठ्यामधून ॲडमिशन घेऊ इच्छितात किंवा जे विद्यार्थी ऑल इंडिया कोठ्यामधून घेऊ इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण हे 129 मार्क असणं खूप आवश्यक असणार आहे. ओके. आणि अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती अगदी तुम्हाला पुढे मी दाखवू इच्छिते जे SC ST म्हणजे जे ST कॅटेगरी किंवा SC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना 129 हे मार्क क्वालिफाय असणं खूप आवश्यक आहे. आणि याच्यापेक्षा जर कमी मार्क पडले असतील काही कारणास्तव त्याही विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका. मी तुम्हाला अगदी प्रत्येक कोर्सबद्दल अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते. आणि जे काही विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत किंवा OBC कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण 164 हा मार्क स्कोर राहिलेला आहे ह्या वर्षीचा क्वालिफाय मार्क. आणि त्या विद्यार्थ्यांनाही कमी मार्क पडत असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी काय करावं तर अगदी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते. तर पहिलं मी जे ओपन कॅटेगरीचे आणि EWSचे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत तर त्यांना 164 मार्क दिले आहेत आणि त्यांच्या कमी येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना MBBS, BMS, BDS, BHMS, BUMS किंवा BSMs नाही करता येत हे लक्षात घ्या. त्या विद्यार्थ्यांसाठी BPTH, ओके, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी करता येतं. आणि BOTH म्हणजेच बॅचलर ऑफ ॲक्युपेशनल करता येतं किंवा BPTH, ओके, आणि BPO, ओके. तर म्हणजेच आणि BASP म्हणजेच बॅचलर ऑफ ॲडिओलॉजी स्पीच थेरपी ही प्रत्येकाला माहिती नाही तर त्या ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते. BASP म्हणजेच बॅचलर ऑफ ॲडिओलॉजी स्पीच थेरपी. तर हे जे कोर्सेस आहेत तर हे 1, 2, 3, 4 ह्या 4 कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन्स घेता येतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 164च्या खाली मार्क आहेत ओपन आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना BPTH, BOTH, BPO आणि BASP ह्या कोर्सेसला पण ॲडमिशन्स घेता येतं आणि तुम्हाला चांगलं आपला इन्कम सोर्स करता येतो. तर हे झालं ओपन कॅटेगरीबद्दल. आणि दुसरं कॅटेगरी मी तुम्हाला इथे काढते. SC आणि ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे OBC मधले विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार्थ्यांना 129पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले आहेत त्याही विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येतो. BPO, BPTH आणि दुसरा एक कोर्स BOTH दिलेला आहे. आणि नंतर एक मी कोर्स आणखी सांगितलेला आहे की BASP म्हणजेच बॅचलर ऑफ
ॲडिओलॉजी, स्पीच थेरपी. तर हे सगळ्या कोर्सेसला विद्यार्थ्यांना 129 मार्कापेक्षा जर कमी मार्क पडले असतील काही कारणास्तव, तर त्याही विद्यार्थ्यांना, ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ॲडमिशन्स घेता येतं. आणि कसं आणि कुठेही ॲडमिशन्स घेण्यासाठी तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. 7598183252 ह्या नंबरवर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती विचारू शकता. तर ओके मित्रांनो, एवढंच मी ह्या निमित्ताने हा व्हिडिओ मी घेऊन आले होते. ज्या काही मुलांना आणखीन डाऊट्स असतील तरी नक्कीच डॉक्टर सरोज एज्युकेशन कन्सल्टन्सी यांना तुम्ही भेट द्या किंवा डायरेक्ट ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला अगदी सगळं डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता. एवढंच या निमित्ताने हा मी व्हिडिओ आज घेऊन आले होते. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. तुमचे सगळे फ्युचर डॉक्टर बनण्याचे जो काही तुमचा प्लॅन आहे तुम्ही नक्कीच स्वप्न साकार करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल झालेले क्वालिफाय मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना पण जर MBBS करायचं असेल तर मी अदर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटका, तामिळनाडू आणि हैदराबाद, तेलंगणा त्या साईडला किंवा पॉंडिचेरी, चेन्नई ह्या ठिकाणी साऊथला पण मी स्वतः जाऊन ॲडमिशन्स करून देत असते. ज्या काही विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे, BMS करायचं आहे, BDS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मी ॲडमिशन्स करून देत असते कमी मार्क आणि कमी बजेटवरती. तर अशा विद्यार्थी तमाम जे आपण महाराष्ट्रीयन विद्यार्थी जे माझे हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तरी नक्कीच मला फोन करून अगदी मला डिटेल्समध्ये विचारू शकता आणि तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीमध्ये पण ॲडमिशन्स घ्यायचं असेल म्हणजेच BVSCमध्ये म्हणजेच वेटरनरी डॉक्टर करण्याची इच्छा असेल आणि ते विद्यार्थी क्वालिफाय नसतील तरी त्याही विद्यार्थ्यांना इथे ॲडमिशन्स मी करून देत असते. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरवरती. तर ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.